शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. हिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अश्लील शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. शिवीगाळ प्रकरणावर संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर कायदेशीर लढाई लढणार प्रकाशक प्रशांत आंबी हे सुद्धा आक्रमक. तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी आज पुन्हा वरच्यावर खलबतं. भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री 10 वाजता बैठक. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणानंतर आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार. बारामती विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.36% मतदानाची नोंद. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद. 4 मे रोजी निकाल. पवार कुटुंबियांसह सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. मतदानापूर्वी सुनेत्रा पवारांकडून दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. 2029 मध्ये जय पवारांकडनं निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील. कुटुंब एकत्र असायला हवं. 2029 ला पवार विरुद्ध पवार लढत नको. युगेंद्र पवारांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. अजित पवार हयात असताना विलिनीकरण झालं असतं तर 2029 ला 100% दादाच मुख्यमंत्री असते. आज विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण होत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. रोहित सिंगला अटक झाली पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यामध्ये येईल. यावर शंका. सरकार VSRच्या मालकाला वाचवते. रोहित पवारांचा आरोप. सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून प्राजक्त तनपुरेही दोषमुक्त. ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला. सुनेत्रा पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट. सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. तर पत्राचा घोटाळ्यामध्ये राऊत बेलवर बाहेर आले. नवनाथ बन यांचा निशाणा. राहुरीमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 40% मतदानाची नोंद. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी. अक्षय कर्डिलेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. राज्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.